राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शेगाव येथे लढा दिला होता। रविवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेगाव मुख्य मार्गावर उतरून चक्का जाम आंदोलन केले। या आंदोलनात शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षा संगीताताई शिंदे यांच्यासह शेकडो शिक्षक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। राज्य सरकारने सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र न्यायालयात सादर करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निराधारसह भविष्यात आंदोलन तीव्रसह आत्मदहनाचा करण्याचा इशारा दिला आहे। शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अंमलबजावणी झाली नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वेळा राज्याच्या सर्वोच्च पवित्र सभागृहात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांवरील ज्ञानदानाचे पवित्र कर्तव्य करणाऱ्या 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे। यासाठी शेगावात बेमुदत आठवण आंदोलनात 1 ऑगस्ट पासून शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षा संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत। जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा शिक्षण संघर्ष संघटना तथा जुनी पेन्शन कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य काकासाहेब कोल्हे, प्राचार्य अशोक भराड अकोला, शरद तिरमारे अमरावती, राहत अजीज बुलढाणा, विजय भळ वाशिम, निलेश तायडे यवतमाळ, चित्रा जोशी अमरावती, प्रकाश हरणे, प्राचार्य श्रीराम पालकर यांच्यासह शिक्षण संघर्ष संघटना तथा जुनी पेन्शन कोअर कमिटी महाराष्ट्र राज्यासह हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।